10 उपाध्यक्ष या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा, असे 7 मोर्चा आहेत. अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे. काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं. जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाहीये. कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना सगळी टीम बरोबर होता आम्ही वेळ घेतला. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना पण यामध्ये संधी देण्यात येईल त्याबद्दल काय सांगा? आता ते बाहेरचे आले नाहीयेत, आमच्यामध्ये आले ते आमचे सहकारी आहेत आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना विस्तृत माहिती आहे की सहकार्याने घेऊन चालतं. बॅलन्स करण्याचा एक प्रयत्न केलाय का? जुने आणि बाहेरून आलेले नवीन असं बॅलन्स करण्याचा प्रयत्न नाही, असं काही नाही. बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते. थोडस तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला, बॅलन्स नाही. आम्हाला संघटना चालवायची आहे, संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकता चालते. ते एकीवर आम्हाला काम करायचं. त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला होता. तो माफीनामा आम्ही शिस्तभंग समितीने पाठवला आणि शिस्तभंग समितीने तो त्यांची माफीनामा मान्य केला म्हणून त्याला आम्ही दिला. आता जबाबदारी आपण पाहिल्या असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल त्यासाठी आमची ही जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार. आणि टीम आमची सगळी पाहिली असेल, सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारी लोक आहेत. सगळे टीम मध्ये बघा सगळे अनुभवी आहेत, काम करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगळं एक ताकद आहे की प्रत्येक विषय हँडल करण्याची, अशीच आम्ही घेतलेली आहे. रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पक्षीय कामकाजाची घोडदौड महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये जे पक्ष संघटनात्मक काम आहे त्याची जी प्रक्रिया जी सुरू आहे त्याच्यामधल्या प्रक्रियेमध्ये आज आमच्या जिल्हाध्यक्ष नंदुजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी हा सातत्याने काम करणारा पक्ष आहे. निवडणुका असो किंवा निवडणुका नसो, सातत्याने लोकांचे प्रश्न आणि लोकांमध्ये राहून काम करणारा हा पक्ष आहे. आज आमची जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांचं, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये या राष्ट्रासाठी, पक्षासाठी आपण चांगलं काम करावं असं आपल्याला आवाहन करतो. आणि मला विश्वास आहे की नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये हा जिल्हा महाराष्ट्रामधला 1 नंबरचा जिल्हा होईल आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम. एक युवा संघटना म्हणून अशी काही वेगळी स्ट्रॅटेजी. भारतीय जनता पार्टी शिस्त पाळणारा पक्ष आहे, पक्षाची संघटना आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. त्या पद्धतीनेच भारतीय जनता पार्टीचं काम चालेल. भविष्य काळामध्ये आपल्याला दिसेल की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे तळागाळाच्या माणसापर्यंत, म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं, सरकारचं काम पोहोचवणं, याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. रेल्वेने सुरक्षा द्यायलाच पाहिजे, पण आज जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. त्याच्यावरती चौकशी करून त्याच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच, पण भविष्य काळामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी रेल्वेने लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती नाही. रेल्वेने उपाय तर अनेक सुचवलेले आहेत, पर्यायी मार्ग देखील अनेक सुचवलेले आहेत, पण लोकल रेल्वेबद्दल आत्ताच आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद दरवाजाच्या लोकल्स याची घोषणा केलेली आहे आणि ते लवकरच सुरू होत आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आमच्या संघटनेच्या सर्व लोकांचं लक्ष आहे आणि त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना केल्या जातील असं मला वाटतं.